उलटा तुला तिथे सगळ्या सुविधा एका ठिकाणी भेटते ते, म्हणजे बाबा तुला रूम आहे आणि वरतीच लायब्ररी आहे आणि खाली मेस पण आहे. मग सगळ्या गोष्टी मला एकत्र भेटल्या. त्याच्यामुळे जो काय माझा टाइम आहे तो टाइम वाचत गेला. आणि विशेष करून अजून एक एमसेट बद्दल मला सांगायचंय की आपली लायब्ररी ही 24 तास आहे. म्हणजे पुण्यातल्या बऱ्याच ठिकाणी लायब्ररी हा फक्त म्हणजे 11 वाजता किंवा 10-11 वाजता बंद होते, पण आपली लायब्ररी एकमेव अशी आहे की 24 तास उघडी राहते. मग त्याला मला एक तर प्रवासाचा वेळ वाचला आणि शेवट लायब्ररी पण छान भेटली. आणि दुसरी गोष्ट, अख्ख्या पुणे जिल्ह्यामध्ये मला वाटत नाही की एमसेट एवढी दुसऱ्या अकॅडमीमध्ये कुठं एवढी म्हणजे कमी असेल. कारण एमसेटचे 4,000 मध्ये मी म्हणजे एमसेट मध्ये मी आलो. ऍक्च्युली माझा पुण्यामध्ये खर्च 9 ते 10 हजार होत होता सगळा नाश्ता करून, आणि आपला तर नाश्ता माहिती किती लागतो त्याच्यामुळे नाश्ता वगैरे सगळा खर्च वाचला. आणि विशेष म्हणजे काय की जे आपले काय महागणपती करिअर फाउंडेशनचे जे काही संस्थापक आहेत राष्ट्रीय सरांचं वेळोवेळी मला मार्गदर्शन भेटत गेलं. राज सरांनी हे जे काय महागणपती करिअर फाउंडेशन हे एक रोपटं लावलं होतं, त्याचं आज वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे. आणि दुसरी गोष्ट मला सांगायला आनंद होईल की आपण कोणत्या पण जिल्ह्यात जावा महाराष्ट्रामध्ये, 36 जिल्ह्यामध्ये कोणत्या ना कोणत्या क्लास 1 ते क्लास 4 मध्ये आपल्या महागणपती करिअर फाउंडेशनचे विद्यार्थी तुम्हाला आढळतील. आणि ते पण एक आपल्यासाठी एक म्हणजे अभिमानाची आणि सन्मानाची गोष्ट आहे. आणि दुसरं सांगायचं म्हणजे मला ह्या महागणपती करिअर फाउंडेशन मध्ये जे काही शिक्षक लाभले, म्हणजे आपले नितीन सर असतील, गाडेकर सर असतील, त्यानंतर आपले मॅथमॅटिक्सचे सानप सर असतील, आणि इतरही जे काही शिक्षक होते राठोड सर, बापट सर, तर हे पण मला एक शिक्षक चांगले लागलं. आणि यांचं मार्गदर्शन मला वेळोवेळी मिळत गेलं. कारण काय होतं, ज्यावेळेस मी रेल्वेच्या असिस्टंट लोकोपायलटला मेस मधून बाहेर पडलो, त्याच्यानंतर एनटीपीसीची प्री पास झाला, कारण कोरोना काळ आला होता. आणि मला वाटतं 2022 का 23 साली मेन्स एक्झाम झाली होती गुलबर्ग्याला. आणि रेल्वेचे पेपर हमेशा दुसऱ्या स्टेट मध्ये होतात, आपल्या कमीच होतात. मग ते प्रवास करून गेलो होतो, जरा थकलो होतो, त्यामुळे जरा थोडी झोप पण झाली नव्हती. आणि त्याच्यामुळे रेल्वेचे स्टेशन मास्टर आणि अजून 2-4 पोस्ट होत्या, ते मेन्स 3 मार्कांनी माझ्या गेलेल्या होत्या. तरी पण काय झालं, मी 1-2 मध्ये डिप्रेशन मध्ये गेलो. आणि मग परत गुरुगडीची तयारी, रेल्वेमध्ये एक व्हॅकन्सी येते गुरुगडी, मग नशिबाने त्याची व्हॅकन्सी जवळ बऱ्यापैकी आली. पण विषय असा होता की मला ह्याचं जे काही अपयश आलं होतं ते एकदम भयानक होतं, म्हणजे मला सुचतच नव्हतं. आणि त्या मागामध्ये म्हणजे गटपाच्या माझ्या पोस्ट निघत होत्या, पण गुरुगडीची माझी फ्रीज म्हणजे एकच एक्झाम होती, ती निघालीच नाही. मग तर मी फार पडून गेलो होतो, मग मला काय कळणार. मग काय झालं, मी परत थोडं IT सेक्टरचा कोर्स करायचं एक ठरवलं होतं. मग पुण्याला गेलो, मग तिथे पण मला काय म्हणजे केलं होतं, पण माझा अभ्यास करून चालू होता. मग आता दुसरं काहीतरी बघावं. मग परत काय झालं, मी तिथे सरपाशी किंवा मग आपले जे काय तुषार सर आहेत, अजून बरेच ते काय सर आहेत, अजून इतरही सगळे अजून बरेच मुलं होती. तर मग हे म्हणले की बाबा तुला अपयश येते, पण तू अपयश येत ना काहीतरी अजून कष्ट कर, तुला एक दिवस हा उगवेल. आणि मला वाटतं हा दिवस आज पर्यंत दिवसा उगवला तेव्हा एक आनंदाचा क्षण माझ्या आयुष्यामध्ये आला. आणि मी इथं आलो आणि आरोग्य सेवकची ऍड आली होती, आणि मी एकदम फ्रीली रिलॅक्सपणे अभ्यास केला. आणि तरी पण त्यात पण संकट काय झाली की वेटिंगला पडलो होतो, 2 नंबर वेटिंगला पडलो होतो. आणि एक माजी सैनिकाची जागा रिक्त होती, जी की गव्हर्नमेंट JR काढला होता की ती जागा जनरल मध्ये आपण वळवण्यात. मग एक विद्यार्थी गेला होता आणि मग दुसरा एक विद्यार्थी जळगावला गेला. मग त्या ठिकाणी काय झालं, तो 18 मार्चला गेला होता आणि मला ऑर्डर पडली 25 जूनला. मग तो जो काय काळ होता, मग बऱ्याच मी चक्र मारल्या. म्हणजे आपले जे म्हणजे शिक्षक म्हणजे एक वाक्य मी बोलतो, शिक्षक म्हणजे कसं 3 अक्षरी शब्द आहे. शी म्हणजे काय, शिखरावरती घेऊन जाणार. श म्हणजे काय, क्षमा करणार. आणि क म्हणजे काय, कमजोरी दूर करणार. आणि मला असे शिक्षक इथे भेटले म्हणून मी आज इथे उभा आहे. हे सांगायचे मला हे आहे. आणि त्याच्याबरोबर वेळोवेळी मी अजून पण म्हणतो की जे काय आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन भेटलं, त्यांचे जे काय त्यांचा पण संघर्ष खूप मोठा होता. बाकी मग बोलायचं झालं तर मी शेवटी म्हणजे आता काय झालं, मी ऍक्च्युली जवळजवळ 1300-1400 किलोमीटर प्रवास करून मी इथं आलेलो आहे. म्हणजे 2-3 दिवस झाले सत्कारातच चाललेले इथं. तर थकलं, पण मला काय बोलावं, कारण नितीन सरनं मला आदेश दिला होता. नितीन सर एवढे कधी हार्ड बोलत नाही, पण मला म्हणले आज तू कसल्याही परिस्थितीमध्ये काय सांगायचं नाही,
3 वाजता यायचं. म्हणलं हो सर, मी काय बोललो नाही, आलं म्हणलं लगेच. बरं वाटलं तुम्ही सगळ्यांना माझ्यासाठी इथं उपस्थित राहिला. शेवटी जाता जाता एक ओंकार भोजनेंनी कविता, एक मोटिवेशनल एक कवितेतली कडवं आहे नारायची. दुनिया डोक्यावर घेणारा हायर, दुनिया डोक्यावर घेणारा हायर, तुला उचलून घेणारा हायर. दुनिया डोक्यावर घेणारा हायर, तुला उचलून घेणारा हायर. आला जरी कधी कठीण क्षण तो, आला जरी कधी कठीण क्षण तो, खंबीर उभं तू राहायचं ते आहे. आणि आरोग्य सेवक म्हणजे एक प्रकारे गावातला ग्राम आरोग्य निरीक्षक राहतो. त्यामुळे कधी जरी कोणाला प्रसंग पडला तरी मी आहे. मग दोन शब्द